शेतकरी मित्रांनो, राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे, कारण सोयाबीनचे भाव आता वाढणार आहे। या संदर्भात केंद्र शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीनला किमान 4892 रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव देण्याचा केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। या संदर्भात कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये 90 दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे। केंद्रीय कृषी मंत्रालयाने धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गत सोयाबीन व उडीद ही दोन पिके 90 दिवसांसाठी हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे। केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ही 4892 रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केलेली आहे। राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी व त्यांचे बाजारभाव पडल्याने नुकसान होऊ नये या दृष्टीने हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात यावी। त्याचबरोबर सोया मिल्क, खाद्यतेल, सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यावर शुल्क लावावे, तसेच सोयाबीन निर्यातीसाठी प्रति क्विंटल किमान $50 अनुदान द्यावे। याबाबत केंद्र सरकारकडे राज्याचे कृषी मंत्री यांनी सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केलेला होता। तर केंद्र सरकारने 90 दिवसांकरिता हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार असल्याचा माहिती या ठिकाणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे। तर मित्रांनो, मागील वर्षी सोयाबीनचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते। मात्र त्याही परिस्थितीत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सातत्याने पाठपुरावा करून राज्य शासनाच्या वतीने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5000 रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर याची सुद्धा अनुदान वाटप आता 10 सप्टेंबर 2024 रोजीपासून सुरू होणार असल्याची माहिती सुद्धा राज्याचे कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे सोयाबीन उत्पादकांसाठी ही मोठी खुशखबर आहे। सोयाबीनचे भाव आता वाढणार आहे आणि हमीभावाने खरेदी करणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने यावेळी दिलेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, सोयाबीनचे भाव प्रति क्विंटल किती असायला हवे? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।